बुलढाण्यातील खामगावात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दौरा आहे। श्री महर्षी वेदव्यास प्रतिष्ठान आळंदी अंतर्गत खामगावातील जय जगदंबा वेद विद्यालयाच्या नवीन वास्तू बांधकामाचा शुभारंभ होणार आहे। शिंदेंच्या हस्ते हा शुभारंभ पार पडेल। पश्चिम रेल्वेवर आज मेगा ब्लॉक असणार आहे। 4 तासांचा हा ब्लॉक असेल, त्यामुळे अनेक लोकल रद्द करण्यात येणार आहेत। आज रात्री 12:30 वाजेपासून ते पहाटे 4:30 वाजेपर्यंत हा मेगा ब्लॉक असेल। ब्लॉक दरम्यान बोरिवली ते अंधेरी दरम्यान सर्व लोकल धीम्या मार्गावर लावणार आहेत, तर लांब पल्ल्याच्या गाड्या सुद्धा 10 ते 20 मिनिटे उशिराने धावतील। मध्य रेल्वे येत्या 5 ऑक्टोबर पासून नवीन वेळापत्रक लागू करणार आहे। त्यानुसार सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळी मुंबईकडे जाणाऱ्या जलद गाड्यांना कळवा आणि मुंब्रा या स्थानकांमध्ये थांबा देण्यात आलाय। त्यामुळे प्रवाशांची मोठी सोय होणार आहे। ऐन सणासुदीच्या दिवसात नागपूर शहरातली बस सेवा ठप्प झाली आहे। पगारवाढीच्या मागणीसाठी शहरातील आपली बस या बस सेवेतील कर्मचाऱ्यांनी संप पुकारलाय। मोर भवन बस डेपोमध्ये कर्मचाऱ्यांचं हे आंदोलन सुरू आहे। राज्यात यंदा ऑक्टोबर हीटचा सामना नागरिकांना करावा लागणार आहे। मुंबईत सुद्धा उन्हाच्या तीव्र झळा बसण्याची शक्यता आहे, तर दुसरीकडे राज्यात यंदा थंडीचा कडाका अधिक वाढणार असल्याचा अंदाज आहे। राज्यात ऐन दिवाळीत कडाक्याच्या थंडीसह पावसाच्या सरी सुद्धा बरसण्याची शक्यता आहे, तर मुंबई पुण्यातून 10 ऑक्टोबर दरम्यान मोसमी पाऊस माघारी फिरण्याचा अंदाज आहे। बदलापूर प्रकरणातील शाळेच्या विश्वस्तांना अखेर अटक करण्यात आली आहे। शाळेचे अध्यक्ष उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटेला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। दुर्घटना झाली तेव्हापासून हे दोघे फरार होते। अखेर कोर्टाने ताशेरे ओढल्यानंतर पोलिसांनी हालचाली सुरू केल्या आणि दोघांना रायगड जिल्ह्यातल्या कर्जतमधून अटक केली आहे। वाशीमधल्या एक्झिबिशन सेंटरमध्ये नवी मुंबई मनपाच्या स्वच्छता सेवा पंधरवड्याची सांगता झाली आहे। यामध्ये 5000हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलाय। विद्यार्थ्यांना स्वच्छतेचा संदेश देणारं नृत्य सुद्धा यावेळी सादर करण्यात आलं। अहमदनगरमध्ये कार चोरी करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। लोणावळ्यात चोरीला गेलेली ही कार अहमदनगरमध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। दरम्यान कॅम्प पोलिसांनी आरोपींना पकडलाय। धाराशिवच्या भूमपरंडा मतदारसंघाचे शिवसेनेचे माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचं दुःखद निधन झालंय। फुफ्फुसाला इन्फेक्शन झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला। त्यांच्यामुळे आज त्यांच्यावर परंड्यात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत। कार्लागडावरील आई एकविरा देवीच्या शारदीय नवरात्र उत्सवाला आजपासून सुरुवात झाली आहे। घटस्थापनेच्या दिवसापासून महानवमीचा होम होईपर्यंत सर्व धार्मिक विधी परंपरेनुसार विधिवत होतील। तुळजापूरच्या आई अंबाबाईच्या दर्शनासाठी मोठी गर्दी झाली आहे। पहाटे 2 वाजता पारंपरिक विधी करून देवीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे। 9 दिवसांच्या घोर निद्रेनंतर श्री तुळजाभवानी माता आज पहाटे 2 वाजता पलंगावरून सिंहासनावर विराजमान झाली आहे। नांदेडच्या माहूरगडावरील रेणुका मातेच्या नवरात्र उत्सवाला उत्साहात सुरुवात झाली आहे। माहूरगडावर नवरात्र उत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली आहे। गडावर विधिवत घटस्थापना करण्यात येणार आहे। नवरात्र उत्सवानिमित्त रेणुका मातेचं मंदिर फुलांनी सजवण्यात आलंय, तसंच मोठ्या प्रमाणावर भाविकांची सुद्धा गर्दी होती आहे। चंद्रपुरातील देवी महाकालीच्या नवरात्र उत्सवाला घटस्थापनेनं उत्साहात प्रारंभ झालाय। नवरात्राच्या पहिल्याच दिवशी चांदागाडच्या आईचं दर्शन घेण्यासाठी हजारो भाविक मंदिरात दाखल झाले। आज सकाळीच देवीची विशेष पूजा करून घटस्थापना करण्यात आली आहे। पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात नवरात्र साजरी करण्यात येते। घटस्थापनेच्या निमित्तानं मंदिरामध्ये फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे। कलश आणि श्रीफळ अशा पद्धतीची सजावट फुलांच्या माध्यमातून मंदिरात करण्यात आली आहे।